क्षणाहाचे करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी नका किंवा नये डोळे धुरे भरणे राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान शांताकारं भुजगशयनं पद्मनाभ सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम लक्ष्मीकांतं कमलनयन योगी विद्यानवंते विष्णुभो भयहर सर्व लोके एकनाथं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदेपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती श्री संताची माथा चरणावर श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपर्ण देव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची समचरण सरोजन सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण किंवा चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाज यांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा वेरू किंवा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी किंवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद महाराष्ट्रभूषण वारकरी संप्रदायाला कलशस्थानी शोभून दिसणारे खऱ्या अर्थानं विचार करायला जर गेलं तर वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबा आहे वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव महाराज आहेत वारकरी संप्रदायाचा खंब एकनाथ महाराज आहेत आणि वारकरी संप्रदायाचा कळस जर कोण असतील तर ते जगद्गुरु तुकोबा आहेत तुम्ही मला सांगा मंदिराचं काम कधी पूर्ण होतं मंदिराचं काम कधी पूर्ण होतं कलशार होऊन झाल्याच्या नंतर मंदिराच्या कामा कलशार होऊन झाल्याच्या नंतर मंदिराचं काम पूर्ण होतं आणि बंगल्याचं काम कधी पूर्ण होतं अहो पहिला मजला काढला की दुसऱ्याची गज काढून ठेवलेली असतात दुसरा काढला की तिसऱ्याची चाल काढून ठेवलेली ही पूर्वीपासून आलेली चाल आहे महाराज चाल काढून ठेवलेली असते तुम्ही मला सांगा मंदिर पूर्ण होतं आणि बंगला पूर्ण होत नाही याला कारण एकच आहे कारण मंदिर हे परमार्थातलं आहे आणि बंगला प्रपंचातला आहे म्हणजे थोडा केला तरी पूर्ण होतो त्याचं नाव परमार्थ आहे आणि कितीही केला तरी पूर्ण होत नाही त्याचं नाव प्रपंच आहे मग मंदिराचं काम कधी पूर्ण होतं कळस झाल्यावर तसं वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे कोण आहे जगद्गुरु तुकोबार आहे आणि तुकोबारांचा अधिकार किती सांगू का सोप्या भाषेत सांगू का अधिकार किती मालक होता जगाचा सृष्टीचा नियंता होता परंतु तुकोबारायची पत्नी आवली लाडाना आवली म्हणायची तुकोबाराय जिजाई करता भगवंताला गुराकी होऊन तुकोबारायच्या पत्नीच्या पायातला काठा काढायला
भाग पाडलं. एवढा अधिकार तुकोबाराच्या पत्नीचा होता. मग तुकोबाराचा अधिकार किती असेल? अहो, पत्नीचा जर अधिकार तेवढा असेल तर मग पतीचा अधिकार किती असेल? साधं सांगू का तुम्हाला, ज्यानं अंगणात मार्बल बसवले त्याच्या घरात कसं असेल? कळलं का तुम्हाला? बरोबर आहे. एवढा अधिकार तुकोबारायांचा आणि त्यांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठ्ठल अभंगाचा जर भाव पाहिला तर फार सोपा आहे. अभंग 4 चरणाचा आहे आणि पहिल्या चरणामध्ये तुकोबारा म्हणतात, क्षण क्षण हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. तुकोबारा म्हणतात, जीवन जगत असताना क्षण क्षणाला विचार करा महाराज. काय करा? विचार करा. कोणता विचार करा? तरावया पार भवसिंधू. भवसिंधू म्हणजे भवसिंधूचा पूर म्हणजे संसारात यायचं, जन्माला यायचं, मरायचं, जन्माला यायचं, मरायचं. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनने जठरे शयनम हे संसारे खले दुस्तारे कृपया पारे पाहे मोरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते दे. बरोबर का? म्हणजे संसारात किती वेळा जन्मा यावे, किती किंवा नित्य व्हावे फजिती. संसारात जन्माला यायचं, मरायचं. बरोबर का? म्हणून तुकोबारा म्हणतात, हा भवसिंधूचा पूर आहे. या भवसिंधूच्या पुरामध्ये तुम्ही वाहून जाऊ नका. तुम्ही काय करा? क्षणाक्षणाला विचार करा. क्षणोक्षणी हाचे. हाच कोणता? तरावया पार भवसिंधू. कारण हा देह जाणार आहे. कारण देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. हा देह जाणार आहे. हा देह नाशिवंत आहे. तुकोबारा म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आपला देह जाणार आहे आणि तो आपलं आयुष्य खातोय महाराज. म्हणून माणसानं जीवनामध्ये सावध झालं पाहिजे. म्हणून माणसानं जीवनामध्ये आपल्या इंद्रियाचा संबंध आहे तोपर्यंत परमार्थ केला पाहिजे. सावध झालं पाहिजे. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. म्हणजे हरीच्या जागरणाला आलं पाहिजे, दुसऱ्या जागरणाला नाही जायचंय. कळलं का तुम्हाला? बरोबर का? म्हणून हा देह कसा आहे? नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. मग तुमच्या जर देहाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतात, संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. मग तुम्ही काय करा? तुम्ही संतांची संगत धरा आणि परमार्थाची तातडी करा. बरोबर का? आणि तुमच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी धूर भरून घेऊ. आता धूर डोळ्यात गेल्यावर काय दिसतं का? हो, मला म्हणत दिसतं डोळ्यात धूर गेल्यावर. तसं तुका म्हणे इह लोकेच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. तुमच्या डोळ्यात धूर भरून घेऊ नका ना, कारण हा देह जाणार आहे. म्हणून क्षणाला विचार करा. असा सोपा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला क्षणाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. तुकोबारा म्हणतात, तुम्ही जीवनामध्ये क्षणाला विचार करा. काय करा? क्षणाला विचार करा. कारण आपला देह कसा आहे? देह मानवी जीव आहे. आपला कसा? मानवी जीव आहे. आणि या मानवी जीवनामध्ये विचार प्रधान जीवन हे फक्त मानवाचं जीवन आहे. आपलं जीवन कसं आहे? विचार प्रधान जीवन आहे. बरोबर का? या जगामध्ये 84 लक्ष योनी. किती? 84 लक्ष. मी नाही सांगत, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगेले. 84 लक्ष योनीत. आणि त्यापैकी आपल्याला सुंदर असा देह त्या ठिकाणी मानव योनीमध्ये मिळालाय. पण देह मिळाल्याच्या नंतर आपण देहाचं सार्थक केलं पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो, आपल्याला एवढा सुंदर नरदेह मिळाला. बरोबर का? सुंदर नरदेह मिळाला. काहींना नरदेह मिळाला पण कळाला नाही महाराज. काहींना मिळालाही नाही, कळालाही नाही. काहींना कळाला परंतु मिळाला नाही. बरोबर का? पण आपल्याला सुंदर असा नरदेह मिळालाय. म्हणून त्या ठिकाणी तुकोबारा या अभंगामध्ये 3 प्रकारचं वर्गीकरण करतात. किती प्रकारचं? 3 प्रकारचं. एक, आपल्याला त्या ठिकाणी जन्म मिळाला परंतु कळाला. पशु पक्ष्यांना जन्म मिळालाही नाही, कळालाही.
नाही म्हणून, आणि स्वर्गातल्या देवांना देह मिळाला नाही परंतु कळाला. स्वर्गातले देव काय म्हणतात? स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्युलोके भावा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातले देव म्हणतात आमचा जन्म कुठं व्हावं, आम्हाला मृत्यूलोकामध्ये जन्म मिळावा अशी प्रार्थना कोण करतात? स्वर्गातले देव. आणि आपल्याला एवढा सुंदर नरदेह मिळालाय, बरोबर का? मग नरदेहात येऊन आपण काय केलं पाहिजे? क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे, आपल्या देहाचं सार्थक करून घेतलं पाहिजे. मग आपल्या देहाचं सार्थक कशानं होईल? तर देहाचं सार्थक होण्याकरता विचाराची फार गरज आहे आणि नामचिंतनाची फार गरज आहे. कारण ज्या ठिकाणी विचार आहे त्या ठिकाणी समाधान आहे. तुम्हाला सांगू का, या पृथ्वी तलावरती प्रत्येक मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर तो विचार करतोच महाराज. विचाराचं क्षेत्र ज्याचं त्याचं भिन्न असेल परंतु विचार करत नाही असा मनुष्य या पृथ्वीवरती जन्माला आलेला. आता प्रत्येकाचा विचार वेगळा आहे. तर आमच्या शशांक महाराज पक्कोजा होते, त्यांच्या डोक्यात वेगळाच विचार, त्यांच्या डोक्यात वेगळा, प्रत्येकाच्या डोक्यात वेगवेगळे विचार आहेत परंतु विचार करत नाही असा मनुष्य नाही. भला येडा माणूस सुद्धा विचार करतो, कुठल्या रस्त्याने जायचं, कुठं काय मागायचं, विचार करतोच परंतु विचार करत नाही असा मनुष्य जन्माला आलेला नाही. मग विचार करत असताना तुम्हाला एक दुसरं प्रमाण सांगतो, विचारा वाचून न पविजे समाधान. जीवनामध्ये सुख वेगळं आणि समाधान वेगळं. सुख पैशाने मिळतो परंतु समाधानासाठी विचाराची गरज आहे. कारण पैसा असल्याच्या नंतर बसायला गाडी, राहायला माडी, खायला मिष्टान्न, परंतु गोळा खाऊन खाऊन रात्र रात्र झोप येत नाही. ज्याच्याजवळ पैसा आहे, ज्याच्याजवळ पैसा आहे तो सुखी आहे परंतु समाधानी असेल याची शाश्वती. मग समाधानी कोण आहे? ज्याच्याजवळ विचार आहे तो समाधानी. म्हणून मी प्रमाण सांगितलं तुम्हाला, विचारा वाचून न पविजे समाधान. म्हणजे ज्या ठिकाणी विचार आहे त्या ठिकाणी समाधान आहे. विठाल ज्या ठिकाणी समाधान आहे त्या ठिकाणी काय विचार आहे. मग या समाजाची नाडी तुकोबाराने ओळखली आणि तुकोबारा म्हणतात, अरे बाबा, जीवनामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही कोणता ना कोणता विचार करताच ना. भला तो विचार कोणताही असू द्या, जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक मनुष्य कोणता ना कोणता विचार करतोच परंतु कोणताही विचार करण्यात आयुष्य व्यर्थ घालवण्यापेक्षा कोणता विचार करा, अभंगाच्या प्रथम